कार्य तत्पर असे नगरसेवक आहेत. नेहमी तुम्हाला कुठल्याही कार्याची आवश्यकता असेल त्यांच्याकडे कुठल्याही कार्यासाठी तुम्ही जा, तुम्ही कधीही निराश परत येणार नाहीत. अशी ओळख आमच्या साहेबांची आहे. या मॅच मध्ये ज्यांनी बॅटिंग करत असताना तब्बल 22 रन केल्यात आणि गोलंदाजी करत असताना एक महत्वाची विकेट घेतली आहे. बंडू ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. देवदूत पेडेकर साहेबांना विनंती. साहेब आपण या आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देत आहोत बंडू यांना. या देवदूत साहेब आपल्याला विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी. आपल्या हस्ते या खेळाडूचा सन्मान केला जाईल पारितोषिक देऊन. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक हार्ड अर्न पारितोषिक म्हटलं जातं ना, मेहनत करून कमवलेलं हे पारितोषिक आहे. पहिला बॉल अगदी वाईट डिलिव्हर केला. वाईट बॉल येतोय. पुढचा बॉल यॉर्करचा वापर. वाह काय कमबॅक केलं गोलंदाजांनी. पहिला बॉल अगदी लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग तिकडनं सरळ निघाला. त्यानंतरचा बॉल कमबॅक केला आणि यॉर्करच्या जागी. अप्रतिम. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. बॉल सरळ निघालाय मैदानाच्या बाहेर. चाललाय कसा दन 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 करत सीमारेषा पार. आलाय चौकार. हो पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे थोडीशी खराब फिल्डिंग. वेदांत 6-3 ही टीम. या टीमला आता इथून फिल्डिंग वरती थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे. सिंगल आली आहे. एक धाव मिळते. त्या एका धावच्या साहाय्याने धावफलक पुढे. 6 धावा लागल्या धावफलकावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आणि इथे सिंगल मिळते. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे समोरच्या दिशेने टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल कुठे गेलाय? 2 धावांसाठी. टिनू सांगतायत 2 धावा मिळाल्यात. वेदांत 6-3 या संघासाठी देखील पारितोषिक आहे. पुढचा बॉल इथे पंचांकडे अपील केली जाते. वाईट बॉल असणार आहे. जर या संघाने फायनल मध्ये प्रवेश मिळवला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि जर मेगा फायनल जिंकली तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आपले पुरस्कर्ते प्रतीक बेडेकर साहेब यांच्याकडून. वा संघाला सपोर्ट करायचा आहे तर पुरस्कृत करा, पण त्यासोबतच त्यांना फायनल मध्ये जाण्यासाठी अगदी ती फायनल मध्ये पोहोचण्यासाठी ती मनशाही दाखवली आहे. वा धन्यवाद प्रतीक बेडेकर साहेब. असंच प्रेम क्रिकेट वरती असू द्या. खऱ्या अर्थाने क्रिकेट पुढे जात आहे. सुखाचे दिवस आलेत अंडरमच्या क्रिकेटला देखील. आता जे आपण एंट्री फीस पाहतो ओमकार सर 6,000 5,000 ज्या वेळेस आम्ही क्रिकेट खेळायचो आजपासून 8 7 10 वर्ष अगोदर, तेव्हा त्या प्राइज मनी असायच्या आणि आज त्या एंट्री फीस झाल्यात. हे सुखाचे दिवस आहेत अंडरमच्या क्रिकेटला. गाडीही मिळते अंडरमच्या क्रिकेटला. टीव्ही मिळतो, कूलर मिळतो, फ्रीज मिळतो आणि बायसिकलही असते.
पुढचा बॉल इथे देखील स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल अगदी अप्रतिम आलाय. चांगली गोलंदाजी केली गोलंदाजांनी पहिल्या बॉलवरती. आपला कॉन्फिडन्स आपला मनोबळ सिद्ध करत असताना दाखवत असताना यावेळेस पुन्हा एकदा इथे क्रॉस बॅटने खेळलेत आणि फिल्डर अगदी शोधत बसलेत बॉल कुठे. अंगाला त्यांच्या बॉल आदळतोय. त्यानंतर चांगला बॅकअप केलाय. सतीश स्ट्रायकिंग एंडला. मागच्या मॅच मध्ये अगदी अप्रतिम खेळ सतीशचा राहिला होता. 2 बॉल 6ची मॅच आणि ती गमावली आणि त्यानंतर देखील आता एक चांगला कॉन्फिडन्स पाहायला मिळते. बॉल टॅप केले. टॅप करत असताना बॉल 2 धावेंसाठी. प्रत्येक जण अगदी अपसूक वाट पाहतोय. चौकार जातोय का, ती एन्जॉयमेंट करायला मिळतंय का. डीजे मास्टरला देखील विनंती, आपणही सुसज्ज राहा, रेडी राहा, कारण त्यांच्या कोऑर्डिनेशन शिवाय स्पर्धेला मजा नाहीये. बॉल रेडी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटरी पाठच्या आतमध्ये बॉल आहे. सरळ डायरेक्ट हिट लागलेला. पण इथे मिस फिल्डिंग झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नाही झालाय. बॅक केलंय, स्वतःला बॅक केलंय. दुसऱ्या अटेम्प्ट वरती स्वतःला बॅक करत असताना किती छोट्या क्षणांचं आणि छोट्या मैदानांवरती देखील चांगल्या खेळाचं क्रिकेट आहे. अंडरआर्मचं क्रिकेट आहे. पुढचाही बॉल यावी देखील वाईट बॉल असणार आहे. लक्ष्मच्या प्रचंड बाहेर बॉल डिलिव्हर झाला. तिकडनं सरळ निघतोय. वाईट बॉल आलाय. पुढचा बॉल इथे टॅप केलाय. सरळ नेलाय. बॉल निघालाय. जातोय कसा, झटपट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर आलाय. चौकार. पाच बॉल आणि 19 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 बॉल 19. पटापट बाउंड्री आली आहे. पुढे आता बॉलर कमबॅक करेल का. इथे देखील पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. चांगली फिल्डिंग. थोडासा चाच पडलेत पण तरी देखील चांगला बॅक केलं. सिंगल येते. सिंगलच्या साहाय्याने आणखी एक धाव धावफलकावरती. 8 धावा झाल्यात. 20. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीने या 20 धावा कुटण्यात आल्यात. वेदांत 11 त्याच्यासोबत फाईट करत असताना आपण पाहतोय तर आदित्य 11 आणि त्यांच्यासोबत फाईट करत असताना वेदांत 6363 हा संघ आहे. प्रतीक बेडेकर साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ. इथे देखील नो बॉल आहे का. पंचांचा लाऊड कॉल. नो बॉल आहे. नो प्लस. 1 2 आहे. मिळतील किती. नो प्लस 1. तब्बलच्या या 2 धावा मिळणार आहेत. स्टायलिश आमचे पंच पाहायला मिळतात. पाहती स्टाईल आमच्या हेमंत भोईर सरांची. खेळही तेवढाच चांगला. स्टायलिश पंचांच्या भूमिकेमध्ये. एकवीस धावा धावफलकावरती लागले. चला थोडासा स्पीड अप करा. 22 लागले. एक धावेसाठी किती महत्व आहे पहा. चेक करत होतो तुमचं लक्ष आहे की नाही. 23 धावा लागले धावफलकावर. वेदांत 11 वेदांत 6363 आणि आदित्य 11 या दोन्ही संघांमध्ये मॅच सुरू आहे. आणि हे देखील नेहमी आपण पाहतो ना की प्रत्येक बॅटरला तो चौकाराचा बॉल हवा असतो. त्याच्या मागे कारण असं की त्याला वाटतं मी पुढच्याही बॉलवरती मारतोय का चौकार. गेलाय का. बॉल गेलाय आणि प्रेक्षकांना विनंती. बॉल कसा गेलाय मैदानाच्या बाहेर. झटपट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर. आणखी एक आलाय. मजा येत आहे. संपूर्ण दिवेकरांनी खूप चांगली साथ आज दिवसभरात आम्हाला दिलेली आहे. आणि जेव्हा प्रेक्षकांची अशी साथ मिळते ना, आपसुकच आमच्यातही ती एनर्जी लेवल वाढल्या जाते. ते चिमुकलेही अगदी मैदानाच्या बाहेरून पाहतात. काही वर्षांनंतर ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल आणखी एक वाईट बॉल येतोय. त्या वाईटच्या साह्याने धावफलकेमध्ये वाढ. धावा झाल्या धावफलकावरती 28-28. पुढचा बॉल टॅपचा प्रयत्न केला. इथे चांगली फिल्डिंग होईल. पुन्हा एकदा थोडंसं साच पडलेत. पहिल्या अटेम्प्ट वरती अगदी फील्ड करतानाच फेकी करण्याची घाई आहे. बॉल पहिला कलेक्ट करावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला फेकी करावी लागणार आहे. डीजे ही आमचा रेडी आहे. तोही सुसज्जित आहे. इथे बॉल वळालाय का. अतिरिक्त बॉलनी वळण घेतलंय. भरपूर जागा बनवली. बॅकफुटला गेले. जागा बनवत असताना स्ट्रोक खेळलेत आणि चांगली फिल्डिंग झाली आहे. पहिल्या अटेम्प्ट वरती कलेक्शन. त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्नही केला होता. आणखी एक सिंगल येतोय. धावा झाल्यात 31 धावफलकावरती.
31 झालेत सध्या तरी. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, भरपूर जागा बनवली पण खूप चांगली गोलंदाजी होत आहे. बॉलरचंही आपल्याला कौतुक करण्याची आवश्यकता आहे. चौकार जरूर आलाय या षटकामध्ये पण तरी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. 1 टू गो. इथे देखील पुन्हा एकदा जागा बनवली. आणखी एक चांगला टॅपचा फटका. टॅप टॅप आणि फक्त टॅप पाहायला मिळतात. 2 धावा इथे मिळतील. त्या 2 धावाच्या साहाय्याने धावफलक पुढे. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या वाजवी आणि उल्लेखनीय खेळानंतर 34 धावा धावफलकावर. चला विनंती असेल यापुढील सामना असेल श्री गांगो 11 आणि श्रेयांश 3121. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. श्री गांगो 11 आणि श्रेयांश 3121. पहिल्याच बॉलवरती एक चांगला स्ट्रोक अलॉंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला पण तेवढीच चांगली दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते. गोलंदाजांनी या षटकामध्ये 3 विकेट्स त्याच्या नावावरती गेले तर 500 रुपयाचं पारितोषिक अनिकेत साहेबांकडून असणार आहे. वाईट बॉल येतोय का पंचांकडे पाहणी केली जाते. येस पंचाचे दोन्ही यात समांतर. 3 आहेत आमच्या पंचाच्या भूमिकेमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. जागा बनवतात आणि सातत्याने त्याच प्रयत्नातला केलं जातं की अगदी समोरच्या दिशेने खेळायचं आहे. 1 टू 4चं क्रिकेट. जसं आमचे ओमकार सरही म्हणतात 1 टू का 4चं क्रिकेट आहे. सिंगल डबल आणि 4. त्यानंतर डायरेक्ट वार. इथे काय घडलंय? बॉल गेलाय कुठे? चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग केली जाते. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलवरती 3 घेतल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक अनिकेत कडून. पुढचा बॉल इथे वाईड आलाय. चांगली बॅटिंग होते. अगदी बॅटर गोलंदाजाच्या मनोबळाशी त्याच्या कौशल्याची खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या माइंडसेटची खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुढे येतोय, स्टेप आउट होतोय आणि स्टेप आउट होऊन मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे गोलंदाज बचावण्याचा प्रयत्न करतो, वाचण्याचा प्रयत्न करतो. 39. 3 बॉलचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. इथे बॉल सरळ केलाय आणि इथे हिट झाली आहे का? बॉल गॅदर केलाय आणि त्यानंतर विकेट नाही उडवल्यात. पंच सांगतात नॉट आउट आहे. सिंगल मिळणार. 40 धावा लागल्या धावफलकावर. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल 40. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला सतीश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार आहेत. ओमकारच्या बॅट मधून 3 चौकार. सतीश आतापर्यंत शांत राहिला. शांत राहील का? 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल यशच्या उद्वासचा. बॅटची हलकीशी कडा प्लेड ऑन होत असताना विकेट जात आहे. यस डीजे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. बॉल मैदानाच्या आतमध्ये पण करतायत काय? ओहो, हे क्रिकेट सुरू आहे आणि क्रिकेटमध्ये थोडस टेनिस बॉलही आपण पाहिलाय. रॅकेटचा खेळ. हे ऍक्शन रिप्ले पाहायला मजा येणार. कधी बॉल इकडे, कधी बॉल तिकडे आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये. वेदांत 6-3 हा संघ. चांगला खेळ, चांगली फिल्डिंग. 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती आपण पाहतोय तर 42. 43 धावेचं लक्ष आहे. थँक्यू. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. व्यासपीठावरती जे खेळाडू इथे बसलेले आहेत त्यांना विनंती असेल आपण खाली उतरायचं आहे, कारण की अगदी थोड्याच वेळामध्ये दिवा शहराचे विकासाचे महामेरू आदरणीय रमाकांत मडवी साहेबांचे इथे आगमन होणार आहे. त्यामुळे विनंती असेल, भरपूर संख्येने पाहुणे येणार आहेत. त्यामुळे विनंती असेल सर्वांना की आपण थोडंसं खाली उतरायचं आहे आणि ग्राउंडच्या चारी बाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा आनंद घेते. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे या बेडेकर प्रीमियर लीग मध्ये. या पुढच्या सामन्यामध्ये श्रेयांश 3121 या टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय फिल्डिंग असेल. धन्यवाद. थँक्यू सो मच रोशन सर. रोशन सरांची खूप चांगली साथ आणि
तन्मय प्रतिष्ठान या संघाचे ऑफिशियल समालोचक आहेत, कारण प्रत्येक गोष्टीची काळजी त्यांच्याकडून घेतली जाते. प्रत्येक आलेल्या मान्यवरांची खऱ्या अर्थाने ती माहिती, त्यांचं पद आणि त्या सगळ्या गोष्टींची काळजी आमच्या सरांकडून घेतली जाते. कारण समालोचन करत असताना याही गोष्टींची, कारण पाहुण्यांचं चांगला सन्मान करणं ही स्पर्धेची ओळख आणि त्यामध्ये विशेष भाग आमच्या रोशन सरांचा राहिला. वेल डन सर, गुड जॉब. आणि अनेक वर्षापासून सर खूप चांगलं सेवा करतायत क्रिकेटची, मग ते अंडरआर्मचं असू देत, ओव्हरआर्मचं क्रिकेट असू देत. चार ओव्हर आणि जिंकण्यासाठी 4 ओव्हर मध्ये बनवायच्या आहेत किती, तर बनवायच्या आहेत 49 धावा. कारण 6 धावांनी पेनलाइज करण्यात आलं आणि त्यामुळे आता इथे आपण पाहतोय ना की त्या 6 धावा खूप महागात पडतायत. पहिलाच बॉल, वेग प्रचंड आहे पण वेगेसोबत नियंत्रण असणंही गरजेचं आहे. ती वेगळ्या ऍक्शननी बॉल डिलिव्हर केला जातोय ना, कारण हेही आपण पाहतोय वेगळ्या ऍक्शननी बॉल डिलिव्हर केला जातोय. थोडंसं ऍक्शन रिप्ले पाहण्यात तेवढीच मजा येणार आहे, कारण बॉल अगदी टाकत असताना, डिलिव्हर करत असताना तो एक पाय थोडासा वरती येतोय आणि त्यानंतर चांगली बॉलिंग केली जाते. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावी यॉर्करचा प्रयत्न केला, खेळाडू येतोय, थोडीशी चूक करतोय पण धाव एकही मिळणार नाहीये. रमेश बांद्रे यांनी जर मॅच जिंकवून दिली तर पुरस्कर्ते प्रतीक साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. हो, प्रचंड इथे वेग, पण त्या वेगेवर नियंत्रण नाहीये. धावा मिळतील 2. व्हाईट प्लस चंदन यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. जर बॉलरनी निखिलनी बोल्ड घेतला या बॅटरचा तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. वा, पारितोषिका लागतात, सगळीकडेच पारितोषिका लागतात. मजा येते मॅचला. पुढचा बॉल पुन्हा एकदा खराब बॉल, लेग स्टंपच्या प्रचंड बाहेरची पिचिंग. इथूनही वाईट बॉल येतोय. आतापर्यंत धावा झाल्या धाव फलकावरती आपण पाहतोय तर 4 धाव एकही आलेली नाहीये बॅटनी. 4ही धावा एक्स्ट्राच्या आहेत. 49 धावेचं मोठं लक्ष, डोंगर आहे जणू का एव्हरेस्ट रचलाय, पण त्यावरही चढाई होऊ शकते, कारण हा क्रिकेटचा खेळ, हा चढाओढीचा खेळ आहे मित्रांनो. बॉलर रेडी. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर. वाह, काय बॉल हाताळलाय, अप्रतिम. यासाठीच केला होता अट्टहास, यासाठी सर त्याच्याही नावाचं चर्चा आणि बोलबाला आहे. त्याच्याही नावावरती ते पारितोषिका लागतात. त्यामागे कारण त्याच्या असलेली सुदृढ गोलंदाजी आहे. चांगली बॉलिंग केली जाते, मजा येत आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा, याही वेळेस वाईट वाईट वाईट. पुन्हा एकदा आणखी एक, यावेळेस ऑफ स्टंपच्या प्रचंड बाहेरचा बॉल. वाईट बॉल येतोय. एकतर यॉर्कर पडतोय, अन्यथा वाईट पडतोय. दुसरं काहीही सुरू नाहीये मैदानाच्या आतमध्ये, कारण व्हाईट बॉलवरती त्या एक्स्ट्रा धावा मिळतात, एक्स्ट्रा प्लसही होतात, कारण मागे 22 धावा आहेत. आणि त्यासोबतच जर यॉर्कर पडतो ना तर प्रत्येक प्रेक्षक हेही म्हणतोय वाह, काय बॉल टाकलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न इथे केला. चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते. हे काय करत होते नॉन स्ट्रायकरचे बॅटर, अगदी पाहणी करत नव्हते. त्यांनाही ही पाहणी करण्याची आवश्यकता होती की तुम्हाला धावायचं आहे, रन्स घ्यायचे आहेत, 49 करायचे आहेत, प्रत्येक बॉल कॅपिटलाइज करण्याची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक, टॅप करण्याचा प्रयत्न. हे क्रिकेट आहे, थोडंसं सेन्सेबल क्रिकेट खेळावं लागणार आहे, कारण क्रिकेटमध्ये ना तुम्हाला प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार मारणं अशक्य आहे. चांगल्या बॉलला सन्मान द्या, सिंगल डबल घ्या आणि त्यासोबतच खराब बॉलवरती अटॅक करा, प्रहार करा, तिथे चौकार मिळू शकतो. 7 धावा धाव फलकावर. पुढचा बॉल, कारण गोलंदाज करतोय की गोलंदाज चुका करतोय, धावा देतोय. 49 जरी तुम्हाला करायचे असेल ना तरी देखील बॉलर म्हणतोय होऊ दे थोडीशी मॅच क्लोज. चला, विनंती असेल प्रेक्षकांना की आपण त्या रेलिंग वरती, बांबूवरती जास्त जोर देऊ नका, ही विनंती असेल. बघा, दीपकजी जाधव साहेबांचा कटआउट आहे, तिथे जास्त प्रेक्षकांनी जोर दिलेला आहे, प्लीज. चांगला स्ट्रोक आणि तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते.
जोर द्यायचा आहे तर क्रिकेटवरती जोर द्या, जोर द्यायचा आहे तर टाळ्यांनी जोर द्या. पण आमच्या रेलिंग्सवरती त्या बांबूंवरती तुम्हालाही इजा होऊ शकते आणि त्यासोबतच आमच्या रेलिंग्सचे बांबू ते पडदेही फाटू शकतात. तर प्लीज विनंती आहे प्रेक्षक मायबाप, तुमच्याशिवाय स्पर्धा नाहीये, पण तुमची साथही तेवढी आम्हाला आवश्यक आणि अपेक्षित आहे. जरा प्लीज तो पडदा सोडायचा आहे. कटआउट आमचे बॅनर होर्डिंग्स आहेत त्यांना कुणीही टच करायचं नाहीये, कारण बघा इलेक्ट्रिकच्या वायर्सही ट्रॅव्हल झाल्यात, तुम्हाला करंट लागण्याची शक्यता असणार आहे. तर प्लीज 10 धावा झाल्यात. बॉल झालेत टिनू सर 11 टाकलेत, झालेत 5. 11 बॉल आतापर्यंत निखिलनी फेकलेत. हरकत नाही, पण चौकार नाही दिलाय. महत्वाचं काय, मोठ्या फटक्यापासून त्यांनी वंचित ठेवलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर, चांगला स्ट्रोक आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. वा, प्रत्येक जण पाहत होतं. अगदी बॉल जसा बॅटला अदळला, प्रत्येकाचं लक्ष त्या बाउंड्री रोपकडे गेलेलं आहे. प्रेक्षकांची आता थोडीशी गर्दी वाढणार आहे. संध्याकाळचं सत्र अगदी चांगला लंचही झालेला असेल, आरामही झालेला असेल. संध्याकाळ उद्या तुम्हाला जायचंय ऑफिसला, रिपोर्टिंग करायची हरकत नाहीये. या बेडेकर नगर मध्ये या, बेडेकर प्रीमियर लीग पहा, एन्जॉय करा क्रिकेटला. आणि त्यासाठीच सर केला होता खऱ्या अर्थाने अट्टहास. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन. मुकेश येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आल्यानंतर बॉलवरती एक चांगला स्पर्श त्याचा पाहिला. रमेश आहे आणि रमेश आहे तो मुमकिन आहे. वेदांत 6-3 हा संघ त्यांनाही माहित आहे, जोपर्यंत रमेश मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तोपर्यंत 49 का 59 का 69 काय त्याही सगळ्या शक्य आहेत. कारण रमेशकडे ती क्षमता पाहायला मिळते आपल्याला. असंच त्याच्यावरती पारितोषिक लागत नाहीये. प्रतीक बेडेकरही अगदी क्लोज येऊन मॅच पाहतायत. महत्वाची मॅच आहे. पुढचाही बॉल पुन्हा एकदा बॅटची मोठी स्विंग आली आहे, पण बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी गर्रकन गिरकी खात बाहेर जातोय. वाईट बॉल आला. अतिरिक्त धाव, एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड. प्रेक्षकांची गर्दी, मजा येते मॅचला. पुढचाही बॉल पुन्हा एकदा टॅपचा प्रयत्न, सिंगल मिळेल का? बॉल उडतोय. प्रेक्षकही अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसं आपण पाहतो ना, बॉल त्यांच्याकडे आल्यानंतर अगदी बॉलची पाहणी करतात, राहू देतात. तसंच काहीतरी बेडेकर प्रीमियर लीग मध्येही सुरू आहे. सगळ्यांना मैदानाच्या आतमध्ये येऊन खेळायचं आहे. पुढचा बॉल टॅपचा प्रयत्न इथे केला, बॅटची हलकीशी काढा लागते आणि सिंगल मिळणार आहे. खेळतोय, चांगला खेळ करतोय. संघर्ष सुरू आहे रमेशच्या संघर्षालाही दात आहे, पण आता त्याला बॅटचा फेज ओपन करावा लागणार. डावा मोठ्या आहेत, एव्हरेस्ट चढायचंय, पायथ्याला आलेत, पायथ्याहून वर जायचंय. पुढचाही बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा टॅप, सिंगल मिळेल. फटका लाजवाब आहे, पण 1 to 4 च्या बॉक्सच्या क्रिकेटला या फटक्यावरती जास्ती प्राधान्य देणं शक्य नाहीये. व्ही मध्ये खेळा, टॅपचं क्रिकेट खेळा, अगदी समोरच्या दिशेने खेळावं लागणार आहे. बॉलर रेडी आहे. पुढचाही बॉल. यावेळेस मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, निराश आहे, नाराज आहे, पण गोलंदाज खुश आहे. त्याला माहित आहे डॉट बॉल मी फेकलाय. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजांनी. मुकेशही एक नावातच चॅलेंज आहे आणि टॅलेंट आहे. चांगली गोलंदाजी करतोय मुकेश, चांगला बॉल हाताळतोय, डॉट बॉल फेकतोय, सिंगल देतोय, मोठे फटके देत नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे देखील एक चांगला स्ट्रोक, पण तेवढीच चांगली फिल्डिंग. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बेडेकर प्रीमियर लीग 2025 7 पर्व. आणि ज्या पर्वाचा खऱ्या अर्थाने आम्हा सगळ्यांना वाटणारा गर्व आहे. यावेळी व्हाईट बॉल टाकलाय. 2 खेळाडू तैनात आहेत, जे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय ना अगदी मागच्या दिशेला. विकेट किपरलाही प्रोटेक्शन आहे बेडेकर प्रीमियर लीग मध्ये. 16 धावा. पुढचा बॉल पुढे सरसावला आणि इथे किपरनी चूक केली आहे. जीवनदान मिळत आहे रमेशला. ते जीवनदान मिळत आहे का? रमेशला ते जीवनदान मिळत आहे का? टीनोही सांगतायत थांबा, थोडं होल्ड करा, आपण पाहूयात, पाहणी करूया. आणि हेमंत सरही सांगतात बॉलर मध्ये आलेत असं पंचांचं म्हणणं आहे, पण बॉल वाईड आहे का नाहीये? सुस्वागतम. एकविरा माऊली तन्मय प्रतिष्ठान गोविंदा पथकाचे कोच आदरणीय महेश लवंडे साहेबांचे इथे आगमन होत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे बेडेकर प्रीमियर लीग मध्ये. धन्यवाद, थँक्यू सो मच रोशन सर. दहीहंडीचा खेळ म्हणजेच मराठी माणूस एकमेकांच्या पायाला हाताला हात देऊन वरती जाण्याचा खेळ आहे आणि आमच्याही तेवढ्याच जवळीकाचा हा दहीहंडीचा खेळ आहे.
आणि त्याचेच परीक्षक म्हणजे त्याचेच गुरु इथे उपस्थित, त्या गुरुवर्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या सर, आपलं स्वागत आहे बेडेकर प्रीमियर लीग आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये. दहंडी म्हणजे एक मात्र असा खेळ आहे ना की याच्या खेळामध्ये नेहमी आपण हे शिकत असतो, वाईट +1 2 धावा आहेत, की एकमेकांच्या पायाला पाय हाताला हात देऊन वरती कसं जायचं. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी टॅप केलाय, चांगला फटका रमेशच्या बॅट मधून फेकी केली आहे, ती फेकी अगदी आपल्या स्वतःच्या फिल्डरला देण्याचा प्रयत्न आहे. सिंगल मिळेल, फक्त सिंगल मिळणार आहे. त्या सिंगलच्या साह्याने 19 धावा झाल्यात का धावफलकावरती, 19 धावा झाल्यात. 12 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता आहे. 12-30 मोठी मॅच आहे. 12 मध्ये किमान 5 ते 6 मारावे लागतील. काय चौकार मारावे लागतील, मारले तर काय येईल, मजा येईल. पाहुयात लागतायत का चौकार. क्षमता आहे दोन्ही बॅटर्स कडे आणि ती क्षमता इथून त्यांना दाखवावी लागणार आहे. 12-30 मोठी मॅच आहे. वेदांत 11 संघ देखील म्हणत असेल मॅच मोठी आहे. वेदांत 6-3 हा संघ आणि आदित्य 11 संघ म्हणत असेल की मॅच मोठी आहे. एक ओव्हर त्या ओव्हर मध्ये कमी एक्स्ट्रा आले, अगदी या ओव्हर मध्ये 20हून कमी धावा आल्या ना तर मात्र वेदांत 6-3 हा संघ बॅकफुटला आणि आदित्य 11 संघ हा थोडासा फ्रंट फुटला येईल. 12 बॉल 30 मजा येते मॅचला. 12 बॉल 30 धावेची आवश्यकता आहे. बॉलरचं वर्चस्व की मग बॅटरचं वर्चस्व पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत संघर्ष केला, चौकार एकही आला नाहीये, ना रमेशच्या बॅटमधून आलाय ना साहिलच्या बॅटमधून आलाय, पण आता मारणं गरजेचं आहे. अंकुश येतोय, अंकुशला धावांवरती अंकुश लावावं लागणार आहे. पुढचा बॉल पहिलाच आहे आणि त्या पहिल्या बॉलवरती फटका फसलाय, निराश आहे. रमेशही थोडासा निराश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याला फटके खेळायचे आहेत, प्रयत्न सुरू आहेत, टेम्परामेंट आहे, स्किल्सही आहेत, पण आजच्या दिवसाला बॅटला बॉल तो चांगला लागत नाहीये. तुमच्या फॉर्म मध्ये असणंही तेवढं गरजेचं आहे. पुढचा बॉल टॅप केलाय, चाललाय का, बॉल गेलाय का, गेलाय, पहिला आलाय. वेदांत 6-3 संघाकडून आलाय, रमेशच्या बॅट मधून आलाय, बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर आणि गेलाय कसा, झटपट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर आलाय. पहिला रमेशच्या बॅट मधून आलाय, आणखी येण्याची आवश्यकता आहे. येत आहेत का, 24 झालेत, 10 बॉल 25 ची आवश्यकता आहे. पुढचाही बॉल आला आला आला, आणखी एक आलाय, कसा आलाय प्रेक्षकांनो, झटपट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर, आणखी एक चौकार. आता येते ना मजा. 500 रुपयाचं पारितोषिक जर तिसराही मारला तर वैभवजी बेडेकर साहेब यांच्याकडून असणार आहे. स्वतःही एक दर्जेदार खेळाडू राहिलेत. आगासन संघामधून नेहमी स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करणं त्यांची ओळख राहिलेली आहे आणि एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूला कसा नाही जाणणार आहे. मारलेत, रमेशजी 2 मारलेत, प्रतीक बेडेकर साहेबांकडूनही 1000 रुपये जर तिसरा मारला तर. मारतोय का, सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष लागून आहेत. येतोय का, बॅटची कडा, ओ हो, हेच तर क्रिकेट आहे. बॅटची कडा लागली आणि प्रत्येकाने, अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स पासून तर प्रेक्षकांनी, प्रत्येकाच्या तोंडात आवाज आलाय कसा, ओ लाही लागला, हरकत नाहीये. पुढचा लागेल का, पुढचा लागणं गरजेचं आहे, तो येईल का. मॅचला मजा येत आहे. 28 झालेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, पण अगेन्स्ट द रन ऑफ प्ले. गोलंदाजाचं कौतुक करणं किती गरजेचं. 2 लागल्यानंतर प्रत्येक प्रेक्षक चौकाराची वाट पाहत होता आणि त्यात त्यांनी 2 चांगले बॉल हाताळल्यात. 7 बॉल 20, 7 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता आहे. 7 बॉल 20 रमेशनी करून दाखवलंय, साहिलला करावं लागणार आहे. 7-20. पुढचा बॉल यशच्या उद्ध्वस्त, वा काय गोलंदाजी केली आहे. या टाळ्या तो डिझर्व करतोय. अंकुशनी खऱ्या अर्थाने अंकुश लावलाय. संपूर्ण संघ वेदांत 6-3 या संघाच्या आशा ज्या पल्लवित होत्या त्या मैदानाच्या बाहेर. साहिल बॅक टू द डगआउट. येस डीजे. आदित्य 11 संघ आणि तो पाहतोय तुझ्या गोलंदाजीकडे. 5 बॉल 20 धावेची आवश्यकता. मॅच क्लोज, निर्णायक मॅच आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी क्रॉस बॅटनी मॅच विजयित करून देणारा हा डॉट बॉल टाकतोय आदित्य. 4 बॉल 20, पण अंडर आमचं क्रिकेट आहे.
इथे नेहमी तुम्हाला असे टर्न अराउंड पाहायला मिळतात. पुढचाही बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न आणि अगदी सरळ सोपा हातामध्ये जातोय, विस्मवतोय हातामध्ये जाऊन आणि विस्मवताना वेदांत 60-60 संघाच्या आशाही थोड्याशा आता विस्मवत आहेत. पुढचाही बॉल पुन्हा एकदा यॉर्करचा वापर. काय गोलंदाजी करतोय, वाह अप्रतिम गोलंदाजी. प्रेशर मध्ये असताना देखील अशी गोलंदाजी पाहायला मिळते. सतत 4 बॉल, त्या 4 बॉल वरती फक्त 1 धाव, एक्स्ट्राची 1, फक्त 2 आतापर्यंत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओमकारने देखील इम्प्रेस केलाय. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक, अगदी टॅप केल्या बॉलला, बॉल सरळ निघालाय पण इथे उशीर झालाय. कारण ह्या चौकार जर पहिल्या 2 बॉलवर आला असता ना तर प्रत्येकाकडून ती मजा पाहायला मिळाली असती. शेवटचा बॉल, चांगली बॉलिंग ओमकारची आणि आणखी एक चांगला बॉल हाताळलाय. ओमकारसाठी ही टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. प्रतिस्पर्धी संघ असेल तरी देखील चांगला क्रिकेटचा खेळ झाला ना त्याला आपण आपल्या टाळ्यांनी नक्की संबोधन केलं पाहिजे. खूप चांगला खेळ ओमकारचा. गुड बॉलिंग. आदित्य 11 संघ हा होतोय विजय.